चलो पॉलिनॉमियल स्टार्ट केलं होतं आपण. सो बेसिक रिव्हिजन करून घेऊ एक 5 मिनिट मध्ये. काल लेक्चरला ज्या काही गोष्टी पाहिल्या त्याची रिव्हिजन करून घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण. काल कोणत्या बेसिक गोष्टी पाहिल्या आपण? काल पाहिलं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय असतं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन बनतं कसं, ही गोष्ट आपण काल पाहिली. त्याच्यानंतर पाहिलं की पॉलिनॉमियल मध्ये एंटर केलं आपण की कोणतंही अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असण्यासाठी कंडिशन काय आहे, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. येस, तुम्ही सांगू शकेल का की कोणतंही अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असण्यासाठी कंडिशन काय असते रे? येस, एनीवन? तर व्हेरिएबल्सची पॉवर नेहमी नॅचरल नंबर असायला पाहिजे. नॅचरल की होल रे? होल नंबर. ओके, हा. कंडिशन अशी आहे, कोणतंही अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल असण्यासाठी कंडिशन अशी असते की जो काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला आहे त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची जी पॉवर असते, इंडेक्स असतो, एक्सपोनंट असतो, तो ऑलवेज होल नंबर पाहिजे. हा पॉइंट आपण काल पाहिला होता. ओके, फॉर एक्झाम्पल 2x² + 6x या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला मी पॉलिनॉमियल म्हणू शकतो. याचं रिझन असं आहे कारण हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे यामध्ये व्हेरिएबल आहे x आणि या x ची पॉवर्स मी चेक केल्या, या x या व्हेरिएबलच्या पॉवर्स चेक केल्या तर 2 आणि 1 येत आहेत की जे की दोघेही होल नंबर्स आहेत. सो अशा टाइपच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला मी पॉलिनॉमियल म्हणू शकतो. हा पॉइंट आपण पाहिला होता काल. ओके, दिस इज अ पॉलिनॉमियल. बट आता मी जर असं एक्झाम्पल घेतलं की √x + 5 तर हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल होत नाही कारण ह्या √x म्हणजेच काय असतं माहितीये का तुम्हाला? तर x⁻½ असतं +5 आणि हाफ जो आहे हा होल नंबर नाहीये. दिस इज नॉट अ होल नंबर आणि हा होल नंबर नसल्यामुळे हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल नसतं. हा पॉइंट आपण पाहिला होता आणि क्लिअर करून घेतला होता. ओके, त्याच्यानंतर आपण गोष्ट पाहिली होती की आपण पॉलिनॉमियलचं क्लासिफिकेशन केलं होतं. ओके, 2 टाइप मध्ये क्लासिफाय केले होते पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स वरती क्लासिफाय केले होते, बेस्ड ऑन नंबर ऑफ डिग्री वरती क्लासिफाय केले होते. बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स वरती क्लासिफिकेशन कसं असतं तर मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल. काय असतं? मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल. आणि बेस्ड ऑन डिग्री क्लासिफिकेशन कसं असतं तर लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक आणि बायक्वाड्रॅटिक. ओके, पॉलिनॉमियल्सचं क्लासिफिकेशन based on number of terms. Okay, based on number of terms. आणि सेकंड पाहिलं होतं बेस्ड ऑन डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. Based on number of terms they are classified as monomial. Second, binomial, and third one is trinomial. Okay, मोनोमियल म्हणजे असा पॉलिनॉमियल की ज्यामध्ये फक्त एकच टर्म पाहिजे आणि टर्म्स या काय असतात रे? प्लस मायनसने सेपरेट झालेले असतात, त्याला आपण टर्म्स म्हणत असतो. सो मोनोमियल मध्ये एकच टर्म पाहिजे, बायनोमियल मध्ये 2 टर्म्स पाहिजेत आणि ट्रायनोमियल्स मध्ये 3 टर्म्स पाहिजेत. असा पॉलिनॉमियल, ओके, त्याला म्हटलं जातं मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. आणि डिग्रीवरती आपण क्लासिफाय केलं होतं लिनियर. ओके, लिनियर. सेकंड क्वाड्रॅटिक, थर्ड क्युबिक आणि फोर्थ होतं बाय क्वाड्रॅटिक. कोणतं होतं? बाय क्वाड्रॅटिक. आता लिनियर म्हणजे काय? असा पॉलिनॉमियल की ज्याची डिग्री 1 आहे, असा पॉलिनॉमियल लिनियर. ज्याची डिग्री 2 आहे असा पॉलिनॉमियल क्वाड्रॅटिक. ज्याची डिग्री 3 आहे असा पॉलिनॉमियल क्युबिक आणि ज्याची डिग्री 4 आहे असा पॉलिनॉमियल बाय क्वाड्रॅटिक. असं क्लासिफिकेशन केलं होतं. आणखीन गोष्ट सांगितली होती की डिग्री म्हणजे काय असतं तर कोणताही पॉलिनॉमियल दिलेला जो आहे त्यामध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची जी हायेस्ट पॉवर असते तिला आपण म्हणतो डिग्री असते. ओके, तिला आपण म्हणत असतो डिग्री. सो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल ही गोष्ट पाहिली होती.
degree of polynomial. The highest power of the variable in the given polynomial is called as a degree of the polynomial. For example, मी जर असं लिहिलं x cube plus 6x square minus 5, ओके, 6x cube plus 6x square minus 5 असं जर लिहिलं तर याची डिग्री येईल 3. ओके, डिग्री येईल 3. डिग्री कशी डिसाइड करतो? डिग्री डिसाइड करताना पहिला क्वेश्चन माझ्या डोक्यात आला पाहिजे की दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल आहे का चेक करायचं. पॉलिनॉमियल असेल तरच डिग्रीला जायचं. जर तो पॉलिनॉमियलच नसेल तर त्याच्या डिग्रीला सांगायचं नाही की ही डिग्री आहे. अगोदर पाहायचं की तो पॉलिनॉमियल आहे का. हा पहिला टास्क असतो. ओके, सो पाहायचं की हा 3 आहे, 2 आहे आणि इथे काहीच नाही म्हणजे x raised to 0 आहे. ओके, अरे 0 2 3 हे तर होल नंबर्स आहेत. मग हे अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे. ओके, यात काही वाद नाहीये. हे अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल झालेलं आहे. आता पॉलिनॉमियल झाले तर याची डिग्री सांगून टाकू. यात व्हेरिएबल कोणता आहे पाहणार. व्हेरिएबल आहे एक्स हा व्हेरिएबल आहे. मग एक्सची हायेस्ट पॉवर कोणती आहे? कोणता हायेस्ट होल नंबर यामध्ये आलेला आहे? तर 3 आहे. सो याची डिग्री झाली 3. ओके, बट मी तुम्हाला असं म्हटलं फसवण्यासाठी, जर असं म्हटलं की रूट एक्स प्लस 6x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 याची डिग्री सांगा. ओके, तर तुम्ही मला पहिल्यांदाच आन्सर द्याल की सर हा पॉलिनॉमियलच नाही. ओके, डिग्रीचा विषयच येत नाही. सर हा पॉलिनॉमियलच नाही असं मला आन्सर द्याल तुम्ही. कारण इथे एक रूट एक्स आहे आणि रूट एक्स म्हणजे x raised to हाफ असतं. x raised to हाफ असतं आणि हाफ हा होल नंबर नाहीये, तो एक फ्रॅक्शन आहे 0.5 वाला. ओके, सो हा पॉलिनॉमियलच नाही, त्यामुळे त्याचा डिग्रीचा विषयच येत नाही. ओके, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? हो सर. हो सर. येस. आता मला फक्त सांगा रे. सर मला एक डाऊट होता माझा, आता चालू अनम्यूट नव्हतं होत. सर आत्ताच म्हणजे थोड्या वेळा आधी आपण डिस्कस केलं की हे जी डिग्री असते ती जो व्हेरिएबलचा जो एक्सपोनेंट असतो तो होल नंबर असायला पाहिजे. तर मग जर का समजा असं एक्झाम्पल घेतलं की x raised to -4 + 1 तर हे नाही आहे ना पॉलिनॉमियल? x raised to -4 + 1 असं म्हणतो का? नाही, -4 + 1 नाही, -4 x raised to -4 आणि +1 दुसरी टर्म. येस, हा पॉलिनॉमियल नाहीये कारण -4 हा काय नसतो रे, होल नंबर नसतो. ओके, हा होल नंबर नाहीये म्हणून नाही आहे. ओके, बरोबर. ओके सर, थँक्यू सर. ओके, चलो जाऊ पुढे. मी हा पॉइंट सांगत होतो की इथे पॉलिनॉमियल लिहितो x³ + 6x स्क्वेअर + 5x - 4. सो माझा क्वेश्चन असा होता तुम्हाला, मला सांगा की हा पॉलिनॉमियल लिनियर आहे, क्वाड्रेटिक आहे, क्युबिक आहे की बाय क्वाड्रेटिक आहे? क्वाड्रॅटिक. हा पॉलिनॉमियल लिनियर आहे, क्वाड्रेटिक आहे, क्युबिक आहे की बाय क्वाड्रेटिक आहे? यस, एनीवन? लिनियर, क्वाड्रेटिक, क्युबिक की बाय क्वाड्रेटिक? हा पॉलिनॉमियल कोणता आहे? क्युबिक आहे, बरोबर आहे, क्युबिक. साऊंड ब्रेक होतोय रे मला तुमचा. 1 मिनिट द्या मला. एक मिनिट थांबा. सो मला हे चेक करण्यासाठी हा मी काय चेक करेन की या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे. या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे ही गोष्ट चेक करेन. सो याची डिग्री तर 3 आहे ना, सो मी याला म्हणून टाकेन क्युबिक. याला मी म्हणून टाकेन क्युबिक. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. मला सांगा तुम्ही
काल एक्सरसाइज 2.1 पाहिलात का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आला का त्यामध्ये? नाही सर, बेसिक्स वरच आहे. ओके, खूप बेसिक्स वरती आहे. तरी पण जे न्यू स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी शेअर करतो, इथे बुक शेअर करतो. 1 मिनिट द्या मला फक्त. सो बुक मध्येच आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू क्वेश्चन्स. चलो, दिसतंय का रे? सांगा मला. येस, एक्सरसाइज 2.1 दिसतोय सर्वांना? चलो पहा, फर्स्ट क्वेश्चन पहा इथे. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स, ओके, क्वेश्चन्स रीड करतोय आपण. एक्सरसाइज 2.1 सॉल्व्ह करतोय. ओके, फास्ट मध्ये जे न्यू स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स इन वन व्हेरिएबल अँड विच आर नॉट? स्टेट रिझन फॉर युअर आन्सर. येस, मला सांगा रे, फर्स्ट वाला जो तुम्हाला दिसतोय 4x² - 3x + 7 हा पॉलिनॉमियल आहे का? पहिल्यांदा मला सांगा. आणि जर असेल तर तो वन व्हेरिएबल मध्ये आहे की नाही, ही गोष्ट मला सांगा. आहे. सर आहे. ओके, हा पॉलिनॉमियल आहे, बरोबर. कारण यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स, यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स, आणि एक्स ची पॉवर ही होल नंबर आहे, होल नंबर आहे. सो हा तर पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल आहे ही गोष्ट चेक झाली. आणि यामध्ये व्हेरिएबल पण एकच आहे ना, फक्त एक्स हा व्हेरिएबल आहे. सो याचा आन्सर असेल की येस, इट इज अन पॉलिनॉमियल. ओके, इट इज पॉलिनॉमियल अँड इट इज पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. वन व्हेरिएबल मध्ये पण आहे. सेकंड पहा, y² + √2, y² + √2. येस, मला सांगा की हा पॉलिनॉमियल आहे की नाही, बोला. आहे. आहे. ओके, हा पॉलिनॉमियल आहे. ओके, आणि याची वन व्हेरिएबल मध्ये आहे की नाही? आहे सर. आहे सर. y हा एकच व्हेरिएबल आहे. ओके, थर्ड क्वेश्चन पहा, 3√t + t√2 हा पॉलिनॉमियल आहे की नाही? नाही. नाही. पॉलिनॉमियलच नाही. ओके, हा पॉलिनॉमियलच नाही, कारण t⁻½ आहे ना रे इथे. t⁻², √t म्हणजे t⁻½ असतं, t⁻½ असतं. सो हा पॉलिनॉमियलच नाही. पुढे पहा, y + 2/y हा पॉलिनॉमियल आहे की नाही? येस ऑर नो? थोडासा विचार करायचा. हो, सर, नाहीये. आहे. येस, नाही ऍक्च्युली हा, कारण नाहीये. y जेव्हा 2 × हा, -y होणे. ओके, हा बरोबर. जेव्हा डिनॉमिनेटरची टर्म तुम्ही न्यूमरेटरला घेऊन जाल तेव्हा त्याच्या एक्सपोनंटचं साइन चेंज होतं. म्हणजे हे ऍक्च्युअली y + 2 × y⁻⁻1 आहे. 2 × y⁻⁻1 आहे. आणि -1 हा तर होल नंबर नाही आहे. सो हा पॉलिनॉमियलच नाही आहे. ओके, आणि लास्ट वाला पहा, x⁻10 + y³ + t⁻15. येस, हा हे आहे का रे पॉलिनॉमियल? हो सर आहे, पण 3 व्हेरिएबल. गुड. ओके, हा पॉलिनॉमियल आहे, बट यामध्ये 3 व्हेरिएबल आहेत. यामध्ये एक्स हा एक व्हेरिएबल आहे, वाय हा एक व्हेरिएबल आहे, टी हा एक व्हेरिएबल आहे, आणि सर्व व्हेरिएबलची पॉवर ही होल नंबर आहे. सर्व व्हेरिएबलची पॉवर ही होल नंबर आहे. सो डेफिनेटली हा पॉलिनॉमियल तर आहे, बट 3 व्हेरिएबल्स मधला. ओके, एनी डाऊट कुणाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये? येस, क्लिअर आहे सर्वांना? येस, मला हँड रेस करून सांगा फक्त. येस, न्यू स्टुडंट्स, श्री
हर्ष, अनुकल अँड वैष्णवी. ओके, चलो क्लिअर आहे. पुढे जाऊ. सेकंड क्वेश्चन पहा. राईट द कोइफिशियंट्स ऑफ एक्स स्क्वेअर इन इच ऑफ द फॉलोइंग. किती सिंपल क्वेश्चन आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट सांगायचं. फर्स्ट मध्ये पहा, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे रे? 1 1 आहे. चलो सेकंड मध्ये सांगा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे? -1 -1 -1 सॉरी -1 थर्ड मध्ये सांगा एक्स pi स्क्वेअर by 2 π/2 5/2 5/2 आणि फोर्थ मध्ये एक्स √2 अरे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट एक्स स्क्वेअर तर काहीच नाहीये. अरे एक्स स्क्वेअरची टर्मच नाहीये. एक्स स्क्वेअरची टर्मच नाहीये म्हणजे कोइफिशियंट 0 आहे ना. 0 इंटू एक्स स्क्वेअर. 0 येस. ओके, 0 इंटू एक्स स्क्वेअर. सो याचं कोइफिशियंट आहे 0. ओके, हा इम्पॉर्टंट आहे. हा समजायला पाहिजे. बाकी सोप्या आहेत गोष्टी. आता पहा थर्ड क्वेश्चनला जातो. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच ऑफ ए बायनोमियल. काय म्हटलेलं आहे? 4y plus 20 raised to 35. येस, एक मिनिट. आदित्य काय म्हणतोस? थर्ड सांगू करे? यामधला थर्ड बघा. थर्ड एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट π/2 आहे. बस हेच आन्सर आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट π/2 आहे. हा चलो जाऊ पुढे. आपण थर्ड क्वेश्चनला आलो. इथे थर्डला गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ बायनोमियल ऑफ डिग्री 35 अँड अ मोनोमियल ऑफ डिग्री 100. एक एक एक्झाम्पल द्या म्हणतात. बायनोमियल. आता पहिली गोष्ट ही लक्षात आली पाहिजे की बायनोमियल आहे. बायनोमियल हे क्लासिफिकेशन असतं बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. बायनोमियल इंडिकेट करत असतं की पॉलिनॉमियल मध्ये 2 टर्म्स पाहिजे, 2 टर्म्स पाहिजे आणि डिग्री 35 पाहिजे. डिग्रीचा मिनिंग असतो की हायेस्ट पॉवर. ओके, हायेस्ट पॉवर 35 पाहिजे. म्हणजे बायनोमियल पण पाहिजे आणि डिग्री पण 35 पाहिजे. असं पॉलिनॉमियल जनरेट करायचं. सो मी ते x raised to 35 plus y. एक्सलंट. एक्स रेस टू 35 प्लस 4 म्हणतो किंवा y म्हणवेत, काही प्रॉब्लेम नाही. ओके, एक्स रेस टू 35 प्लस 4. ओके, हा असा पॉलिनॉमियल आहे की याच्यामध्ये डिग्री टर्म्स 2 आहेत. याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत. सो याला मी बायनॉमियल म्हणू शकतो आणि याची डिग्री पण 35. सो जनरेट केला. तुम्हाला आवडेल तो करा. तुमचं इनिशियल लेटर घ्या. जसं की m रेस टू 35 म्हणतो मी -4. ओके, काही करा, कसाही जनरेट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त इथे मिनिंग हा समजणे इम्पॉर्टंट आहे की बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स पाहिजेत. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर व्हेरिएबलची 35 पाहिजे. या 2 गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि इथे मोनोमियल ऑफ डिग्री 100. मोनोमियल म्हणजे एकच टर्म पाहिजे आणि डिग्री 100 म्हणजे व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर ही 100 पाहिजे. मग एक्स रेस टू 100 x raised to 100. हो सर. एक्स रेस टू 100 म्हणा. विषय संपला याचा. ओके, इतका डिफिकल्ट नाहीयेत क्वेश्चन. येस, आता मला फक्त सांगा फोर्थला जम्प करू आपण. फोर्थ क्वेश्चन. ओके, राईट द डिग्री ऑफ इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. ओके, याच्या आन्सर्स मला फक्त कोण देणार सांगतो मी. श्री, हर्ष, वैष्णवी आणि अनुकल. ओके, यांच्यापैकी आन्सर्स द्या. बाकी तुम्हाला माहिती आहेत. ओके, बाकीच्यांना माहिती आहेत याचे आन्सर्स. ओके, हो sir. 5x³ प्लस 4x² प्लस 7x. चलो याची डिग्री सांगून टाका मला रे. कोणी सांगा. हर्ष सांगतो काय आन्सर याचं? हायेस्ट डिग्री 3 आहे. म्हणजे हायेस्ट पॉवर 3 आहे. मग त्याचा डिग्री ऑफ 3 आहे. मग त्याचा डिग्री 3 येतो. एक्सलंट, एक्सलंट. ओके, या पॉलिनॉमियल मध्ये एक्स ची हायेस्ट पॉवर 3 आहे. सो याची डिग्री पण 3 होऊन जाईल. चलो सेकंड पहा रे. 4 - y². 4 - y². श्री सांगतो का याची डिग्री किती आहे? तर मी सांगू का? हा Yes. सर 2 आहे. गुड, 2 आहे. पॉवर 2. ओके, 2 आहे. बरोबर, बिलकुल बरोबर आहे. 2 आहे. थर्ड मध्ये सांगा मला. 0 हा, थर्ड मध्ये सांगा याची डिग्री 0 0 का रे? t⁻1 आहे ना इथे. हो 1 याचा आन्सर यायला पाहिजे 1. ओके, आणि लास्ट मध्ये बरोबर आहे 0. आन्सर बरोबर आहे. ओके, लास्ट मध्ये 0 म्हणायचं. ओके, या 3ला एक स्पेशल नाव आहे बरं का. असा जो पॉलिनॉमियल असतो ना 3, याला एक स्पेशल नाव आहे. याला म्हणतात कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. काय म्हणतात? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे जर तुम्हाला एक्झाम मध्ये वर्ड आला असा की कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री किती असते. ओके, कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री किती असते? तुम्ही आन्सर 0 लिहाल. ओके, 3 सारखा नंबर. ओके,
ही गोष्ट लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. मे बी जनरेट होईलच आता क्वेश्चन याच्यावर, की कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री ही किती असते? 0 असते. जसं की हे सर्व नंबर 3 घेतला, 256 घेतला, तुमचा आवडता नंबर घ्या, 1024 घ्या, या सर्व कॉन्स्टंट नंबर्सची डिग्री ही 0 असते. चलो 5th क्वेश्चनला आलेलो आहे मी आता. क्लासिफाय द फॉलोइंग ऍज अ लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियल. दिलेले पॉलिनॉमियल क्लासिफाय करायचे आहेत आपल्याला, की लिनियर आहेत, क्वाड्रॅटिक आहेत की क्युबिक आहेत. तर पहा, मी असं सांगतोय की लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक हे क्लासिफिकेशन असतं बेस्ड ऑन डिग्री. मग दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री जर आपल्याला माहित असेल तर आपण क्लासिफाय करू शकतो की तो लिनियर आहे, क्वाड्रॅटिक आहे का क्युबिक आहे. सो दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री जर 1 असेल तर तो असतो लिनियर, दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री जर 2 असेल तर तो असतो क्वाड्रॅटिक, आणि दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री जर 3 असेल तर तो असतो क्युबिक. सो फर्स्ट वाल्याची डिग्री तर 2 आहे, 2 बरोबर, हायेस्ट पॉवर x ची 2 आहे. सो जर याची डिग्री 2 असेल सो याला मी म्हणेन क्वाड्रॅटिक, याला म्हणेन क्वाड्रॅटिक. ओके. सेकंड जर पाहिलं तर x मायनस एक्स क्यूब आहे, क्युबिक. एक्स क्यूब. ओके. याच्यामध्ये व्हेरिएबल आहे x आणि या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर आहे 3, हायेस्ट पॉवर आहे 3. सो हा तर झाला क्युबिक, हा तर झाला क्युबिक. थर्ड जर पाहिलं तर y प्लस वाय स्क्वेअर प्लस 4, y प्लस वाय, येस, हा तर आहे पुन्हा क्वाड्रॅटिक. ओके, कारण डिग्री 2 आहे. हा जर पाहिला तर x ची डिग्री 1 आहे. ओके, सो हा झाला लिनियर, हा झाला लिनियर. इथे 3t, t ची अगेन 1 आहे, सो हा झाला लिनियर, हा झाला लिनियर. इथे r स्क्वेअर आहे, हा झाला क्वाड्रॅटिक, हा झाला क्वाड्रॅटिक. ओके, आणि इथे 7x क्यूब आहे, याची डिग्री आहे 3, सो हा झाला क्युबिक. ओके, हा झाला क्युबिक. बस इतक्या सोप्या गोष्टी आहेत. बस मला फक्त सांगा तुम्हाला समजलं का रे? सर्वांना समजलं का? सांगा. अनुकल्प, हर्ष, श्री, वैष्णवी, खास तुमच्यासाठी घेतोय रिव्हिजन. ओके, जे जुने स्टुडंट आहेत यांची 3rd to 4th टाइम्स रिव्हिजन आहे. ओके, चलो. येस, आता आपल्याला पाहायचं आहे झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल, झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल. आता मी स्क्रीन स्टॉप करतो. आपण पहा, खूप कमी टाइम मध्ये हा एक्सरसाइज सॉल्व्ह केला. ओके, एक्सरसाइज 2.1 का करू शकलो? कारण आपला स्टडी स्ट्रॉंग आहे. ओके, म्हणजे आपण कन्सेप्च्युअली स्टडी केलंय, त्यामुळे आपला बिलकुल वेळ नाही लागला. ओके, 5 क्वेश्चन्स आपण खूप कमी टाइम मध्ये सॉल्व्ह केले. सो आता आपण जम्प करतोय झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल वरती. सो मी पुन्हा बॅक टू स्लाइड वरती जातो. ओके, इथे हेडिंग देतो की झिरो ऑफ ए पॉलिनॉमियल, झिरो ऑफ ए पॉलिनॉमियल. पहा, झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं सांगतो. झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते, व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते जी तुम्ही त्या पॉलिनॉमियलच्या मध्ये पुट केलीत की आन्सर 0 आलं पाहिजे, आन्सर 0 आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल देतो, एकदम सिंपल देतो तुम्हाला. मी ते एक पॉलिनॉमियल लिहितो. पहा, इथे एक पॉलिनॉमियल लिहितो की 4x प्लस 4 हा एक पॉलिनॉमियल आहे. ओके, 4x प्लस 4 हा एक पॉलिनॉमियल आहे. सो कोणत्याही पॉलिनॉमियलचा 0 म्हणजे काय असतं? एक्स अशी इनपुट व्हॅल्यू असते, एक्सची अशी इनपुट व्हॅल्यू असते की जी मी त्या पॉलिनॉमियल मध्ये पुट केली ना की मला आन्सर 0 मिळेल. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर मी एक्स ची व्हॅल्यू -1 टाकली, एक्स ची व्हॅल्यू जर मी -1 टाकली या पॉलिनॉमियल मध्ये, तर काय होईल? 4 इंटू -1 प्लस 4, आणि मी हे कॅल्क्युलेशन जर केलं, 4 इंटू -1 असतं -4, हे झालं +4. अरे -4 प्लस झालं 0. ओके, म्हणून याला म्हटलं जातं x इज इक्वल टू -1 ला म्हटलं जातं झिरो ऑफ ए पॉलिनॉमियल 4x प्लस 4, 4x प्लस 4 चा x इज इक्वल टू -1 हा 0 आहे. ओके, झिरोची कन्सेप्ट किंवा बेस हा आहे की व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते, झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते की जी त्या पॉलिनॉमियल मध्ये पुट केल्यानंतर आन्सर 0 यायला पाहिजे, आन्सर 0 यायला पाहिजे. आणखी एक एक्झाम्पल देतो. इथे मी असं लिहिलं 2x प्लस 4, 2x प्लस 4, 2x प्लस 4 हा एक पॉलिनॉमियल आहे. आणि मी म्हंटल की x इज इक्वल टू -2. मी तुम्हाला असा क्वेश्चन केला
की x इज इक्वल टू -2 हा या पॉलिनॉमियलचा 0 आहे की नाही, येस ऑर नो? तर तुम्ही काय आन्सर द्याल मला, येस ऑर नो? येस, x इज इक्वल टू -2 is a 0 of a polynomial 2x plus 4, yes or no? No. No, sir. Why no? If I can prove Yes, sir. Yes, sir. Yes, yes. x is equal to -2 in this equation, then what happens? Answer will be 0, no? So 2 into -2 plus 4. 2 into -2 Yes, minus sir. Yes, sir. plus 4, 0. Yes. You have to check की हा पॉइंट तुम्हाला इथे टाकून पाहायचा. ओके, 0 येतोय की नाही? येस, येत असेल तर तो आहे 0 त्या पॉलिनॉमियल्स. बस इतकीच गोष्ट आहे. ओके, सो आता आणखी एक एक्झाम्पल देतो पहा. इथे लिहितो मी. आता इथे एक्सरसाइज मधला तुमचा एक प्रॉब्लेम घेतोय मी. एक्सरसाइज 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 घेतोय. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन असा आहे की फाइंड ओके, झिरोचा नाही ऍक्च्युअली, ठीक आहे, तरी पण सॉल्व्ह करू नाही का. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. ठीक आहे, हा नंतर सांगेन. क्वेश्चन नंबर 3 घेऊ डायरेक्ट. ओके, क्वेश्चन नंबर 3 यासाठी घेतोय कारण ती गोष्ट पाहतोय आपण आता. क्वेश्चन नंबर 3 असा आहे की व्हेरीफाय वेदर the following are zeros of the polynomial or not. zeros आहेत की नाही ही गोष्ट चेक करायची. ओके, सो फर्स्ट आहे इथे p of x is equal to 3x plus 1. p of x is equal to 3x plus 1 आणि x is equal to -1/3. ओके, सांगा मला की x is equal to -3 याचा 0 आहे की नाही, येस ऑर नो? येस ऑर नो? येस, एनीवन? Yes. येस, 0 आहे, बरोबर ना? हा 0 आहे कारण x is equal to -3 ही व्हॅल्यू जेव्हा मी या p of x मध्ये पुट करेन, ओके, याच्यामध्ये पुट करणे म्हणजे काय रे? x is equal to -3 पुट करणे म्हणजे काय? या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे -1/3 पुट करायचं, तिथे तिथे -1/3 पुट करायचं. मग इथे मी काय करतो, p of x is equal to 3 into bracket x च्या इथे -1/3 पुट करतो, x च्या इथे -1/3 पुट करतो प्लस 1. अरे न्यूमरेटर डिनोमिनेटर 3 कॅन्सल, -1 + 1 आलं 0 आन्सर. येस, म्हणजे x is equal to -3 ही व्हॅल्यू जेव्हा मी या पॉलिनॉमियल मध्ये पुट करेन, x is equal to -1/3 ही व्हॅल्यू जेव्हा मी या पॉलिनॉमियल मध्ये पुट करेन तेव्हा आन्सर 0 येते. मग म्हणू शकतो की हा x is equal to -1/3 is a zero of polynomial p of x is equal to 3x plus 1. ओके, लास्टला असं लिहून टाका. येस, क्लिअर आहे? सांगा मला ही गोष्ट समजली सर्वांना? हो सर. हो सर. ओके, सो आता सेकंड सांगा मला. ते सेकंड घेतो की p of x is equal to 5x minus pi आणि x is equal to 4/5. येस, मला सांगा की x is equal to 4/5 हा याचा 0 आहे की नाही? whether x is equal to 4/5 is a 0 of p of x or not. Whether x is equal to 4/5. No. Yes, no is a 0 of polynomial or not. ओके, सो तुम्ही काय करा, x is equal to 4/5 यामध्ये पुट करून पहा. ओके, म्हणजे जिथे जिथे x आहे या पॉलिनॉमियल मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे 4/5 पुट करा.
4/5 पुट कराल. सो पी ऑफ एक्स इज इक्वल टू येईल 5 इंटू एक्सच्या इथे 4/5 पुट करू. 4/5 पुट करू -5. अरे न्यूमरेटर डिनोमिनेटर 5 कॅन्सल आलं 4 - 5. अरे 4 - 5 आलं ना, 0 तर येत नाहीये. 0 तर येत नाहीये. ओके 0 तर येत नाहीये. सो असं म्हणायचं लास्टला की येस एक्स इज इक्वल टू 4/5 is not a zero of polynomial p of x is equal to 5x minus pi. 5x minus pi. ओके असं म्हणून टाकायचं. एक्स पॉइंट मध्ये येऊ शकतो का? येस आदित्य येऊ शकतो नाही का? एक्स हा पॉइंट मध्ये येऊ शकतो. व्हेरिएबलची व्हॅल्यू ही पॉइंट मध्ये असू शकते. आदित्य म्हणतोय की एक्स ची व्हॅल्यू पॉइंट मध्ये येऊ शकते का? येस पॉइंट मध्येच आली आहे ना. पहा 4/5 म्हणजे 0.8 असते. ओके चालेल पॉइंट मध्ये येऊ शकते व्हॅल्यू. ओके क्लिअर आहे सर्वांना की 0 आहे की नाही चेक करायचं? येस ऑर नो सांगा मला. काही नाही रे, तो फक्त पॉइंट पॉलिनॉमियल मध्ये टाकायचा आणि 0 आन्सर येते की नाही हे चेक करायचं. 0 येत असेल तर तो त्याचा 0 आहे, नाही येत असेल तर त्याचा 0 नाहीये. बस इतक्याच गोष्टी आहेत. आता आणखी एक क्वेश्चन, आणखी एक टाईपचं क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी इथे. येस मला सांगा तुम्ही पहिली गोष्ट की तुम्हाला जास्त स्पीड नाही ना वाटत? कम्फर्टेबल आहात ना या स्पीडला की स्लो डाऊन? सर. ठीक आहे ना हा स्पीड? हो सर. ओके ठीक आहे. आणि तुम्हाला जरी प्रॉब्लेम आला, कधी काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही युट्यूब चॅनलवरती जाऊ शकता. आणि युट्यूब चॅनलवरती असे डायरेक्ट व्हिडिओ नका पाहू, प्लेलिस्ट मध्ये जावा. प्लेलिस्टचा ऑप्शन असतो युट्यूब वरती. सो प्लेलिस्ट मध्ये गेलात की तिथे सॉर्ट करून ठेवलेत मी लेक्चर, सॉर्ट करून ठेवलेत. नंबर सिस्टीमचे सॉर्टेड लेक्चर्स आहेत, पॉलिनॉमियलचे सॉर्टेड लेक्चर्स आहेत, एलईटीव्हीचे सॉर्टेड आहेत, ट्रायंगलचे सॉर्टेड आहेत. म्हणजे प्रत्येकाचे सॉर्टेड तुम्हाला व्हिडिओज मिळतील तिथे. म्हणजे कधी प्रॉब्लेम आला आणि काही गोष्टी समजत नसतील तर तुम्ही त्या लेक्चरला जाऊन तिथे पाहू शकता. ओके तशी प्रोव्हिजन आहे आपले. ओके सो चलो आता फक्त पहा काय म्हणतो मी ते क्वेश्चन काय पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ polynomial find the value of polynomial 5x minus 4x square plus 3 at first x is equal to 0, second x is equal to -1 आणि third x is equal to 2. x is equal to 0 असताना, x is equal to 1 असताना, 2 असताना पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. चलो फर्स्ट सांगा x is equal to 0 असताना कोण आन्सर सांगताय मला काय येईल? सर मी सांगेन. येस बोल सांगून टाक. चल सर 3 आन्सर आहे. ओके 3 आन्सर येईल. ओके म्हणजे x ची व्हॅल्यू जर तुम्ही 0 टाकत गेलात तर 3 मिळेल. सेकंड मध्ये कोण सांगतंय रे? न्यू स्टुडंट वैष्णवी सांगते का x is equal to जर -1 टाकलं तर आन्सर काय येईल? काही नाही त्या इक्वेशन मध्ये ना, इक्वेशन मध्ये जिथे जिथे एक्स आहे ना तिथे तिथे फक्त -1 टाकायचं. ओके एक्स इज इक्वल टू -1 जिथे जिथे एक्स आहे ना. सर मी सांगू परत? येस वेट थांब, तुला माहितीये मला येते. ओके ठीक आहे सर. येस हर्ष सांगतो का रे? येस श्री सांगून टाक. चल
सर तुम्ही रिपीट करू शकतात? येस. तुमचा आवाज मला खूप ब्रेक होतोय. एक्स इज इक्वल टू -1, एक्स इज इक्वल टू -1 असताना, एक्स इज इक्वल टू -1 असताना 5x - 4x² + 3 ची व्हॅल्यू काय येते हे चेक करायचं. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल टू -1 यामध्ये टाकून दे. सर मैं ट्राय येस येस, यू कॅन ट्राय. सांगू शकतोस. 5 into -1 हा. minus 4 into 1 square in bracket plus 3 ओके, चलो किती येईल मग? 5 into minus 5 ओके, -1 चा स्क्वेअर. 4 into 4 plus 4 ओके, -4. ओके minus 4 plus 3 ओके, -5 -4 minus 9 -9 + 3 minus 6 -6. Okay, so -6 is the answer. Okay, -6 is the answer. Good. -6 is the answer. Good. थर्ड सांगा मला फक्त आता. थर्ड सांगा की x is equal to 2. x is equal to 2 असताना. Yes, x is equal to 2. You have to put x is equal to 2 in this polynomial. 5x - 4x² + 3. जिथे जिथे x असेल तिथे तिथे x ची व्हॅल्यू 2 पुट करायची फक्त. सो 5 into 2 minus 4 into 2 चा स्क्वेअर प्लस 3. 5 into 2 असतं 10. फाइव इंटू 2 असतं 10. मायनस 2 चा स्क्वेअर 4. 4 4 चा 16 प्लस 3. ओके, सो 10 + 3 असतं 13 - 16. आन्सर येईल -3. -3 इज द आन्सर. -3 इज द आन्सर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? येस. आणि एक लास्ट टाइप सांगतो आता फक्त. ओके, एक लास्ट टाइप सांगतो. लास्ट टाइप हा असा आहे की येस, व्यवस्थित समजून लक्ष द्या फक्त. फाइंडिंग आउट द झिरो ऑफ ए लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणतो मी? फाइंडिंग आउट झिरो ऑफ ए लिनियर पॉलिनॉमियल. फाइंडिंग आउट झिरो of a linear polynomial. Zero of a linear polynomial. लिनियर पॉलिनॉमियलचा झिरो फाइंड आउट करायचं असतं. ओके, लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय? असं पॉलिनॉमियल की ज्याची डिग्री 1 आहे आणि त्याचा झिरो फाइंड आउट करायचा आहे. तर असा क्वेश्चन असतो की p of x is equal to x + 5. ओके, तुम्हाला असं म्हणतात की हा p of x is equal to x + 5 हा एक लिनियर पॉलिनॉमियल आहे. याचा झिरो फाइंड आउट करा. ओके, झिरो फाइंड आउट करा म्हणजे काय करा? x ची अशी व्हॅल्यू फाइंड आउट करा की जी त्या पॉलिनॉमियल मध्ये पुट केल्यानंतर आन्सर 0 येईल. x is equals to -. येस. सो अशा केसमध्ये तुम्ही काय करायचं असतं? लिनियर पॉलिनॉमियलचा झिरो फाइंड आउट करायला सांगितलं की काय करायचं असतं? जो काही लिनियर पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे इक्वेट टू 0, नाही का? इक्वेट टू 0. ओके, equate given linear polynomial to 0. So p of x is equal to x + 5 is equal to 0. याला 0 ला इक्वेट केलं. सो x + 5 is equal to 0 असेल. सो इकडे +5 हा जेव्हा तिकडे जाईल इक्वल टू साइनच्या राईट साइडला जाईल तेव्हा x is equal to होईल -5. x is equal to होईल -5. सो x is equal to -5 हा या लिनियर पॉलिनॉमियलचा 0 असतो. सो x is equal to -5 is zero of linear polynomial p of x is equal to x + 5 असं म्हणाल. याला बॉक्स करा. ओके, चलो याला म्हणायचं झिरो फाइंड आउट करणं. आणखी एक एक्झाम्पल घेतो, पहा. आणखी एक एक्झाम्पल घेतो. p of x is equal to 2x + 5. 2x + 5. ओके, याचं झिरो फाइंड आउट करायचं ना. सो काय करायचं? x is equals to -5 divided by 2. गुड.
जो काही लिनियर पॉलिनॉमियल दिलेला आहे त्याला 0 ला इक्वेट करायचं. सो इक्वेट 2x + 5 = 0. सो व्हॉट यू गेट, हा इकडे +5 आहे, तिकडे गेल्यावरती -5 होईल. सो 2x = -5. अरे हा 2 इथे मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे गेल्यावरती डिवाइड होईल, तिकडे गेल्यावरती डिवाइड होईल. सो x = -5/2. -5/2. सो इथे लास्टला आन्सर म्हणून टाकायचं की x = -5/2. -5/2 is a zero of linear polynomial, is a zero of linear polynomial p of x is equal to 2x + 5. ओके, खूप सिंपल गोष्ट. चलो, क्लियर आहे सर्वांना? हो सर. बस थोडा अभ्यास करा, फक्त समजून जातील गोष्टी. ओके, मी कितीही भारी शिकवलं, येस हर्ष तुझा आवाज ब्रेक होतोय, मे बी इंटरनेटला प्रॉब्लेम आहे, मला समजलं नाही. चॅट, हॅलो, हा बोल. हॅलो, माझा आवाज येतोय का सर? बोल आता. येस येतोय. येस बोल. हो सर, एकदा एक्सप्लेन करता का? तेच माहिती होतं. काय रे एक्सप्लेन करायचं? झिरो ऑफ पॉलिनॉमियल. सर ते जास्त जे होतं ना ते मला नाही म्हणजे चॅट करणार आहे हर्ष, चॅट करणार. तुझा व्हॉइस ब्रेक होतोय त्यामुळे मला समजत नाहीये व्यवस्थित. सर उद्या टेस्ट आहे ना? उद्याची टेस्ट पोस्टपोन करतो, उद्या लेक्चर घेतो मी. ओके, येस उद्याची टेस्ट सर पोस्टपोन. कधी असते? मे बी येस हर्ष करतो, लास्टचा पार्ट रिपीट करतो. ओके, सर कधी असेल उद्याची टेस्ट? टेस्ट काय करू आपण, नेक्स्ट वीक मध्ये ठेवू, चालेल? हो सर. नेक्स्ट वीक मध्ये ठेवतो, तुम्ही अभ्यास करा फक्त. पण पॉलिनॉमियलची टेस्ट डेफिनेटली होईल मंडेला. ओके, सो तुम्ही अभ्यास करा. सर आणि सॅटर्डेला ऑफलाईन यायचं आहे का? सॅटर्डेला ऑफलाईन मी आज अमोल सरांशी बोलून घेतो. सरांना एक तुमचा सेशन हवा आहे नाही का ऑफलाईनचा. सो सरांशी डिस्कस करून तुम्हाला सांगतो, चालेल? हो सर. आजच सांगतो, आज किंवा उद्या सांगतो तुम्हाला, डेफिनेटली सांगतो. सरांशी आज बोलून घेतो, सर सेशन हवाय का, सरांना हवाय मे बी नाही का, डिस्कस करायच्यात तुम्हाला गोष्टी सरांना काहीतरी. सो हो सर, आम्हाला पण सांगितलं त्यांनी. येस, सो सर घेतील या सॅटर्डेला, बोलवतील तुम्हाला. बोलून घेतो आज आणि अपडेट देतो उद्यापर्यंत तुम्हाला. काय म्हणतो आदित्य सर, कॅन ऑल टाइप्स ऑफ डिग्री पॉलिनॉमियल्स कम इन वन सम? येऊ शकतात, येऊ शकतात. येस हर्ष, काय म्हणत होतं आपला लास्ट पार्ट असा होता की आपल्याला लिनियर पॉलिनॉमियलचा झिरो फाइंड आउट करायचा होता. जसं की फॉर एक्झाम्पल तुला सांगतो इथे p of x is equal to 3x - 2 जर असेल. ओके, सो मला सांग हा लिनियर पॉलिनॉमियल आहे की नाही? तर आहे, बरोबर, कारण याची डिग्री 1 आहे. आणि या लिनियर पॉलिनॉमियलचा जर आपल्याला झिरो फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो, हा लिनियर पॉलिनॉमियल 0 ला इक्वेट करतो. 3x - 2 याला मी 0 ला इक्वेट करेन. सो 0 ला इक्वेट केल्यानंतर काय होईल रे, फक्त हा इकडे -2 आहे, तिकडे गेल्यावरती +2 होईल. सो 3x = होईल 2. आता हा 3 इथे x ला मल्टिप्लाय, सो इकडे गेल्यावरती डिवाइड होईल. सो x येईल 2/3, x येईल 2/3. सो आपण असं म्हणू शकतो की हा x = 2/3 हा या पॉलिनॉमियलचा 0 आहे. ओके, सो x = 2/3, x = 2/3
is a zero of polynomial. Is a zero of polynomial. सर मला ते कळालं पण मग जो सेंटेन्स आहे ना इज झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे काय म्हणायचंय त्याच्यात? झिरो ऑफ अ म्हणजे एक्स ची अशी व्हॅल्यू, ओके, झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजे व्हेरिएबलची एक्स ची अशी व्हॅल्यू की जी तू या पॉलिनॉमियल मध्ये पुट केली ना की आन्सर झिरो येईल. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ झिरो ऑफ पॉलिनॉमियल. ओके, हो ठीक आहे. value of the variable such that Oh. if you put that value in that given polynomial and if you get an answer 0, then that variable value is the zero of polynomial. हो कळालं. Okay. चलो आता पहा, एकदा बुक मध्ये घेऊन जातो तुम्हाला. ओके, आणि एक्सरसाइज 2.2 ला घेऊन जातो आणि एक ओव्हरव्ह्यू देतो फक्त बुक मधला. पहा, एक्सरसाइज 2.2. एक्सरसाइज 2.2. फर्स्ट क्वेश्चन पहा, आपण सॉल्व्ह केलेला आहे ऑलरेडी, नाही का? काय होता फर्स्ट क्वेश्चन की फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल 5x - 4a² + 3 ऍट x = 0, x = -1 आणि x = 2. म्हणजे काय नाही रे, हा x = 0 उचलायचा आणि यात टाकायचं, x = -1 ला उचलायचं आणि यात टाकायचं, x = 2 ला उचलायचं आणि यात टाकायचं आणि चेक करायचं की फक्त व्हॅल्यू काय येते. ओके, हा असा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. यस एक्सक्यूज मी सर. यस बोल. सर जशी नंबर सिस्टमची टेस्ट झाली तशीच तुम्ही म्हणजे असे वेगळे पासवर्ड देणारे त्याच पासवर्डनी टेस्ट करायची अटेंड मंडेची? सेम पासवर्ड नाही का, ज्यांना सेंड झालेले आहेत. तर MCQ बेस्ड असणार ना? येस येस, सेम जशी तुम्ही पाहिली असेल ना, आता आपण डिस्कस केला ना पेपर, सेम त्या टाइप मध्येच. ओके, MCQ बेस, MCQ बेसच असेल. ओके, मंडेला असेल. बट लवकर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करा बरं का, कारण मी फ्रायडे पर्यंत पाठवेन मग पासवर्ड. पुन्हा खूप लेट नको, नाही का, पुन्हा खूप लेट नको व्हायला. एक्झामच्या दिवशी खूप गडबड होते मग. सेकंड पहा इथे, फाइंड P(0), P(1) आणि P(2) फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. काय नाही रे, P(0), P(1) आणि P(2) फाइंड आउट करायचे. म्हणजेच काय करायचंय तर नंबर्स टाकून बघायचे. येस, इथे 0 टाकून पाहायचं, हर एक मध्ये 0 टाकून पाहायचं, हर एक मध्ये 1 टाकून पाहायचं, हर एक मध्ये 2 टाकून पाहायचं आणि चेक करायचं 0 येत असेल तर आन्सर तो 0 आहे, 0 येत नसेल तर 0 नाहीये. ओके, असा क्वेश्चन आहे, सिंपल आहे. पुन्हा इथे पहा, हात आपण आत्ताच सॉल्व्ह केला नाही का, हात आत्ताच सॉल्व्ह केला की व्हेरीफाय करायचंय वेदर द फॉलोइंग आर द झिरोज ऑफ अ पॉलिनॉमियल इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजे ही व्हॅल्यू हा या पॉलिनॉमियलचा 0 आहे की नाही हे चेक करायचं. अरे म्हणजेच काय करायचंय, या व्हेरिएबलची व्हॅल्यू या पॉलिनॉमियल मध्ये टाकून पहा ना, टाकून पहा. x = -1/3 यामध्ये टाकून पहा. ओके, जर 0 येत असेल तर तो 0 आहे, नसेल तर नाही. ओके, तुम्ही सर्व सॉल्व्ह करून टाका. ओके, म्हणजे प्रॅक्टिस साठी सॉल्व्ह करून टाका, जमेल तुम्हाला. आणि लास्ट क्वेश्चन आपण हा पाहिला की फाइंड द झिरो ऑफ द पॉलिनॉमियल इन इच ऑफ द फॉलोइंग केसेस. आणि हे सर्व काय आहेत, इथे लिनियर पॉलिनॉमियल्स आहेत. हे सर्व इथे लिनियर पॉलिनॉमियल्स आहेत दिलेले. सो लिनियर पॉलिनॉमियल्स आहेत. आता याचा 0 कसा फाइंड आउट करायचा, 0 ला इक्वेट करायचं, x + 5 ला 0 ला इक्वेट करा ना, याचा 0 मिळून जाईल, x = -5. ओके, असं म्हणजे जे काही दिले ते 0 ला इक्वेट करा, 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 आन्सर मिळून जाते. सो इतका सोपा आहे तुमचा एक्सरसाइज 2.2. येस, क्लिअर आहे सर्वांना? येस, उद्या खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. ओके, उद्याची ट्रायंगलची टेस्ट मी पोस्टपोन करतो. उद्याची ट्रायंगलची टेस्ट पोस्टपोन करतो, आपण नेक्स्ट वीक मध्ये अरेंज करू टेस्ट. सो तुम्ही अभ्यास पण कराल, ट्रायंगलचा पण अभ्यास कराल, पण पॉलिनॉमियलचा पण पॅरलली अभ्यास कराल. पण पॉलिनॉमियलची टेस्ट ही मंडेला होणार आहे. सो उद्या मी तुम्हाला रिमाइंडर थेरम काय असतं ही गोष्ट सांगतो उद्याच्या लेक्चरमध्ये, की रिमाइंडर थेरम असतं काय, खूप इम्पॉर्टंट आहे.
ओके, तुम्ही आज काय कराल, एक्सरसाइज 2.1 आणि 2.2, ओके, एक्सरसाइज 2.1 आणि 2.2 यातले काय करा, प्रत्येक क्वेश्चन मधले 1-2 तुम्हाला आवडतील ते क्वेश्चन्स घ्या आणि सॉल्व्ह करा. आणि कुठे काय प्रॉब्लेम येत असेल तर मला उद्या विचारा. ओके, म्हणजे क्लिअर होऊन जातील गोष्टी. आजच्या आज करून टाका ते न्यू स्टुडंट्स. चलो थांबू का मी आज? ओके सर. ओके, चलो बाय एव्हरीवन, भेटू उद्या आपण. थँक्यू Thank you, सर. sir. बाय Bye, sir. बाय. थँक्यू सर. बाय सर. बाय.